जेव्हा ताण लागते ना तेव्हाच विहीर खोदायची ही माझी सवय आहे का ते सांगते. पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज श्रावण महिन्यातला पहिला शनिवारसुद्धा होता आणि उपवाससुद्धा. मग काय छान अशी देवाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर उंबरठ्याला छान असं लेपन करून घेतलं. हे बघा, रात्री मला आठवणच नाही की आज माझा उपवास आहे. मग काय सकाळी इथे साबुदाणा भिजवायला घेतला. आता 2 तासात साबुदाणा भिजला तर बरा. त्यानंतर रात्री मला हे सुद्धा आठवण नाही की आपला शेंगदाण्याचा कूट संपला आहे. मग तो सुद्धा सकाळी भाजून घेतला. आता त्यानंतर इकडे शेंगदाण्याचा कूट भाजून घेतला आणि नंतर आता खिचडी करण्यासाठी इथे कढई ठेवली. त्याच्यामध्ये 2 चमचा तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर जिरं टाकलं, थोडंसं हिंग टाकलं आणि मिरच्या टाकून छान असं परतवून घेतलं. आता त्यानंतर छोटे छोटे असे बटाट्याचे काप करून घेतले आणि ते तुपामध्ये परतून घेतले आणि ते शिजण्यासाठी झाकण ठेवून ते शिजायला ठेवले, कारण की बटाटा शिजायला थोडा टाईम लागतो ना म्हणून. त्यानंतर झाकण उघडून बघितलं तर बटाटा शिजला होता. त्यानंतर जे साबुदाणे भिजवले होते ना ते टाकले, कारण की ह्या टायमाला मी जाडा नाही बारीक साबुदाणा घेतला होता म्हणून तो लवकर शिजला. त्यानंतर इकडे शेंगदाण्याचा कूट टाकला, थोडीशी साखर, थोडीशी मीठ टाकून सर्व व्यवस्थित परतून घेतलं. आता थोडंसं झाकण ठेवलं आणि 1-2 मिनटासाठी आपण वाफ काढून घेतली. आता वाफ काढून घेतल्यानंतर आपली साबुदाण्याची खिचडी रेडी आहे. त्यानंतर मस्त अशी कोथिंबीर टाकली. बघितलं ना, म्हणून मी सांगत होती जेव्हासुद्धा मला ताण लागते ना तेव्हाच मी जाते विहीर खोदायला. याचा अर्थ हाच होता की मला अजिबात माहीत नव्हतं की आज माझा उपवास आहे. त्यानंतर इकडे खिचडी खायला घेतली आणि खिचडीबरोबर दही, हे कॉम्बिनेशन खरंच खूप चांगलं लागतं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.